तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। सोमवार 1 जून 2026 रोजी झालेल्या जोरदार वादळी वारा व अवकाळी पावसाने जळगाव जामोद आणि संग्रामपूर तालुक्यातील शेतीचे कंबरडे मोडले आहे। या नैसर्गिक आपत्तींमुळे परिसरातील केळी, संत्रा आणि इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले असून अनेक ठिकाणी उभी पिके पूर्णपणे जमीनदोस्त झाली आहेत। शेतकऱ्यांचे झालेले हे प्रचंड नुकसान पाहता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सचिव डॉक्टर सौ स्वाती संदीप वाकेकर यांनी उपविभागीय अधिकारी जळगाव जामोद यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर केले आहे। या निवेदनात प्रशासनाला तात्काळ घटनास्थळी जाऊन नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्याची विनंती करण्यात आली आहे। नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी हेक्टरी 1 लाख रुपयांची विशेष आर्थिक मदत त्वरित जाहीर करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे। वादळामुळे पूर्णपणे उद्ध्वस्त झालेल्या केळी आणि संत्रा बागांचा विचार करून नुकसान भरपाई द्यावी। हातातोंडाशी आलेला घास हिरावल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून आता शासन यावर काय ठोस भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। सदर निवेदन उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांना देताना काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील, काँग्रेस ज्येष्ठ नेते स्वाती वाकेकर, ॲडव्होकेट भाऊराव भालेराव, समाधान दामधर, रामविजय ब्रुंगले, अर्जुन घोलप यांच्यासह जळगाव व संग्रामपूर तालुक्यातील शेकडो शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता रवींद्र शिरस्कार, जळगाव जामोद। वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण परिसरातील केळी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। ते केळी आज उद्या परवा काढण्याला आले असताना तरी सुद्धा वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात तिचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ते विशेष पॅकेज देऊन योग्य ते मदत देण्यात यावी ही शासनाला नम्र विनंती। माझ्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचं पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे। आज कोणी व्यापारी कापण्यासाठी येत नाही आहे। पूर्ण केळी अस्ताव्यस्त झालेली आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर तिची पाहणी करून योग्य ती मदत शासनाने त्वरित देण्यात यावी। शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, केळीला भाव मिळाला पाहिजे, केळीची भरपाई मिळालीच पाहिजे, केळीची भरपाई मिळालीच पाहिजे। आज संग्रामपूर आणि जळगाव तालुक्यामध्ये सकाळपासून मी दौरा केला। काल आणि त्याच्या आदल्या दिवशी जे हवेमुळे केळीचं खूप मोठ्या प्रमाणात त्याने नुकसान झालेलं आहे। अनेक केळीचे बाग हे त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेले आहे। आम्ही आज एक निवेदन त्या ठिकाणी दिलेलं आहे तहसीलदाराला आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून या ठिकाणी शासनाला विनंती केलेली आहे की आज आपण पाहिलं असेल की 1800 रुपये भाव या ठिकाणी आहेत आणि साधारण 1800 रुपये भाव आणि 20-22 किलोचा घड जर त्या ठिकाणी आपण जर पाहिला तर साधारण 3.5 ते 4 लाख रुपयाचं नुकसान शेतकऱ्यांचं एकरी त्या ठिकाणी झालेलं आहे। ठीक आहे, एवढी मदत आम्हाला शासनाकडूनही काही अपेक्षित नाही, परंतु शासनाने या ठिकाणी या भागातील शेतकऱ्यांचा जे केळीचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे त्याला 1 लाख रुपये मदत, तातडीची मदत विशेष बाब म्हणून त्या ठिकाणी शासनाने दिली पाहिजे। आम्ही असं ऐकण्यात आहे की या भागाचे जे लोकप्रतिनिधी आहेत सन्माननीय डॉक्टर फुटे साहेब त्यांचे आणि या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब त्यांचे फार अतोनात घनिष्ठ संबंध आहेत। माझी त्यांना सुद्धा या ठिकाणी विनंती राहील की या ठिकाणी आपण ताबडतोब 8 दिवसाच्या आत या सर्व शेतकऱ्यांना न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी आपली असली पाहिजे। कारण असं आहे की कांद्याच्या भावाचा विषय ज्यावेळेस प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी या ठिकाणी चांदवडला त्या ठिकाणी मांडला तर कुठेतरी यांच्याच पोटाला याच्याच कुठेतरी जिव्हारी तो विषय लागला आणि त्यांनी फेसबुकच्या माध्यमातून कुठेतरी संस्कृतीची भाषा आम्हाला या ठिकाणी शिकवली। आमची संस्कृती काय हे आम्हाला सांगायची आवश्यकता नाही। आपली संस्कृती जर असेल, आपल्याला जर समजा खरोखर या शेतकऱ्यांचं हित साधायचं असेल तर आपण 8 दिवसामध्ये आपली किती ताकद आहे त्या ठिकाणी ते दाखवून या भागातल्या शेतकऱ्यांना 1 लाख रुपये त्या ठिकाणी द्यावं। अन्यथा जे बोलतील, काल प्रदेशाध्यक्ष बोलले, आज इथला शेतकरी पंतप्रधान असेल, या ठिकाणचा मुख्यमंत्री असेल किंवा आपण असेल, लोक जर बोलले तर ते ऐकून घ्यायची सवय तुम्ही या ठिकाणी ठेवली पाहिजे। कारण जर शेतकऱ्यांना जर न्याय देण्याची तुमची भूमिका नसेल तर लोक काय बोलतील याकडे आपण त्या लोकांना संस्कृती भाषा तुम्ही कदाचित त्या ठिकाणी दाखवू नका। तुम्ही तुमचं कर्तव्य आहे या भागामध्ये ज्या लोकांचं नुकसान झालं, ज्याचं नुकसान जाते म्हणजे ज्याचं जडते त्यालाच कळते असं म्हटलं जाते, ज्याचं आज आम्ही पाहिलं 2-2 एकराच्या शेतकऱ्याच्या केळीच्या बागा त्या ठिकाणी उद्ध्वस्त झाल्या
आणि त्याचं पाहणं, त्या शेतकऱ्यांच्या डोळ्यातले अश्रू पाहिले. उद्या तो आत्महत्या करण्याच्या तयारी त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून या ठिकाणी माझी विनंती राहील की आपले जे संबंध आहेत मुख्यमंत्र्यांशी, ते तातडीचे संबंध या जनतेला, या विधानसभा लोकसभेच्या या विधानसभेच्या मतदारसंघातल्या शेतकऱ्यांना तुम्ही त्या ठिकाणी दाखवावे. आणि तातडीनं या शेतकऱ्यांना काय झालं, या शेतकऱ्यांना तातडीची मदत तुम्ही त्या ठिकाणी दिली पाहिजे. आजपर्यंत अनेक निवेदन दिले, निवेदनाचा काय उपयोग झाला काय नाही हे या जनतेने ओळखलेलं आहे. आता यानंतर जर समजा निवेदनाच्या माध्यमातून जर शेतकऱ्याच्या मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत नसतील तर निश्चित रूपानं हा शेतकरी रस्त्यावर उतरील. आणि रस्त्यावर उतरल्यानंतर किती गुन्हे दाखल झाले त्याची पर्वा या ठिकाणी केल्या जाणार नाही. परंतु शासनाला आणि इथल्या प्रशासनाला या ठिकाणी त्याची जागा भविष्यामध्ये दाखवल्या जाईल. शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय, शेतकऱ्यांना न्याय. जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान, जय जवान, जय किसान. आज सर्व शेतकरी या आसमानी सुलतानी संकटात अडकलेला आहे. आपण पाहिलं की 2 दिवसाआधी वारा उदान आलं आणि काल वारा उदान इतक्या प्रचंड प्रमाणात होतं की जोही केळी बागायतदार असेल, संत्रा उत्पादक असेल, ते सर्वच बागायतदार शेतकरी उद्ध्वस्त झालं. केळीचं पीक हे जमीनदोस्त झालं आहे. त्यांच्या डोळ्यातील आसू आज पाहताना मन हेलावून गेलं की शेतकऱ्यांना वर्षभरापासून कष्ट घेतलं आणि आज केळी कटनला आली. अशा केळी कटन आलेली असताना त्यांची पूर्णची केळीची बाग जी आहे ती सरसकट त्या ठिकाणी उद्ध्वस्त झालेली आहे. केळीचं प्रचंड प्रमाणामध्ये जळगाव, संग्रामपूर तालुक्यामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि आज लाखो रुपये खर्च करून शेतकरी कर्जबाजारी होऊन त्यानं ही आशा लावली होती की केळीचे भाव वाढलेले आहेत, कुठेतरी यावर्षी तरी त्याच्या पैशाला कुठेतरी मोल मिळेल, त्याच्या घामाला मोल मिळेल. पण आज कालची परिस्थिती पाहता या भागातील शेतकऱ्यांना विशेष दर्जाचं केळीचं पॅकेज जाहीर झालं पाहिजे. आणि माझं या शासनाला, इथल्या लोकप्रतिनिधींना म्हणणं आहे की नुसतं शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका, त्याच्या खऱ्या अर्थानं त्याच्या घामाला, कष्टाला न्याय द्या. त्याच्या शेतामध्ये केळीला सरसकट एकरी 1 लाख रुपयाची मदत ही जाहीर व्हायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांना न्याय हा मिळालाच पाहिजे.